नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंड टी विभागावर प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याकरता झोपडपट्टी सेवा संस्थेचा मोर्चा. ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त केले ध्वजारोहण. तर धर्मवीर आनंद दिघेंची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरी. मुलुंड टी विभागावर मागण्यांची पूर्तता व्हावी याकरिता झोपडपट्टी सेवा संस्थेच्या वतीने मोर्चाचे आयोजन. मुलुंड विभागातील नागरिकांच्या अनेक समस्यांबाबत प्रत्यक्ष टी विभागावर भेट देऊनही जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे टी विभाग मुलुंड कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला. हनुमानपाडा येथे पिण्याच्या पाण्याचा दाब वाढवून मिळावा, अमरनगर ते हनुमानपाडा पाण्याची लाईन टाकावी, नानेपाडा येथे नवीन पाण्याची लाईन टाकावी, हनुमान मंदिराजवळील सुलभ शौचालय पालिकेने ताब्यात घेऊन चालवावे या मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा झोपडपट्टी सेवा संघ माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. पाण्याचा प्रश्न, लोकांना न मिळालेली घरे, त्यांचा प्रश्न तसेच हनुमानपाड्यासाठी 4 वर्ष प्रयत्न करीत आहोत तर 7 ते 8 वेळा मोर्चे काढले तरी पण मुलुंडमध्ये 24 तास पाण्याची सोय असल्याचे पालिका बोलते, परंतु प्रत्यक्षात 10 मिनिटे देखील पाणी देत नसल्याची खंत प्रभाकर कांबळे यांनी व्यक्त केली. हा मोर्चा झोपडपट्टी सेवा संघ माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे. याचा पाण्याचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे ज्यांची घरं भेटली, ज्या लोकांना घरं नाही भेटली त्यांचाही प्रश्न आहे. हे असे 3-4 प्रश्न मिळून हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि जो पाण्याचा प्रश्न आहे, गेले 10 वर्षापासून आपण पाण्यासाठी गेले 10 वर्षापासून BMC 4-5 मोर्चे टाकलेले आहेत. एक 7-8 दिवसापूर्वी मनसेच्या माध्यमातून एक मोर्चा झालेला आहे. असे 7-8 मोर्चे झालेले आहेत. तरी पण मुलुंडमध्ये, भांडूपमध्ये 24 घंटे पाणी हे BMC बोलतंय, पण मुलुंडमध्ये झोपडपट्टीधारकांना फक्त 10 मिनिटं पाणी येत नाही. याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा आणि ज्या लोकांना घरं BMCने तोडली, अद्याप घरं मिळाली नाही, या लोकांसाठी हा मोर्चा आहे. टी विभाग सावत्रपणाचा सलोखा झोपडपट्टीवासियांबरोबर करत आहे, म्हणून हे आंदोलन केले असल्याचे वक्तव्य मनसेचे राजेंद्र देशमुख यांनी केले. आज आम्हाला खरंच लोकशाही राज्यामध्ये आम्ही जगत असताना आज आपल्या देशाला, कालच आपला गणतंत्र दिवस झाला, देशाला 65 वर्ष झाली, लोकांना आझादी भेटली असं सगळं छातीडोकपणे सांगत असताना आम्ही ह्या टिवाडचा निषेध करत आहोत. 65 वर्ष तुम्ही स्वातंत्र्य झालं म्हणतात आणि महानगरपालिका मुंबईचे आयुक्त म्हणतात की आम्ही मुलुंडच्या उपनगरामध्ये 24 तास पाणी पुरवतो, परंतु या ठिकाणी लोकांना 10 मिनिटंही मुश्किलाने पाणी मिळत नाहीये. असा कसला छातीडोकपणे तुम्ही तुमच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही या ठिकाणी छातीडोकपणे सांगता का आम्हाला 24 तास पाणी मिळतं म्हणून. त्याचप्रमाणे या पाईपलाईन आहे, पाईपलाईनच्या लगतची ज्या झोपड्या तोडल्या आहेत त्यांना तुम्हीच पाणी दिलं, तुम्हीच वीज दिली आणि तुम्हीच तोडताय. मग त्यांना जर तोडत असेल, 95चा पुरावा जर मिळत असाल, तर त्या लोकांनी जी काही चेन टाईप जे काही त्यांचे ॲग्रीमेंट आहेत, त्यांच्या ॲग्रीमेंटच्या तरतुदीनुसार त्यांनाही घरं मिळाली पाहिजेत. पण त्यांच्याशी त्यांचा सावत्रपणाचा या ठिकाणी टिवाड सलोखा करत आहेत. म्हणून आमचा याच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी एक तीव्र असं आंदोलन केलं आहे. आणि जर त्यांना अपात्रवाल्यांना जर पात्र करून घेतलं नाही तर याच्याहीपेक्षा तीव्र असं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई. ठाण्यासह मुंबईत मान्यवरांच्या हस्ते गणतंत्र दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण सोहळा संपन्न, तर गौरव पुरस्कारांचे वितरण केले.
ठाण्याच्या साकेत येथील पोलीस परेड मैदानात दिसले. ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री गणेश नाईक, खासदार डॉक्टर संजीव नाईक व ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक व राजन विचारे हे उपस्थित होते. ध्वजारोहण पालकमंत्री श्री गणेश नाईक यांच्या हस्ते गौरव पुरस्कार ही प्रदान करण्यात आले. वेगवेगळ्या शासकीय पदकांना राष्ट्रध्वजाला सलामी दिली. कॅमेरामॅन अनिरुद्ध औसरमकर सोबत प्राची मुळे, S9 न्यूज ठाणे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. ठाणे महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात ध्वजारोहण साजरे. ठाण्याचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते. ठाण्यातील अग्निशमन दल, पोलीस दलातील अधिकाऱ्यांनीही येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कॅमेरामन अनिरुद्ध औसमकर सोबत प्राची मुळे, S9 न्यूज ठाणे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भांडूप पोलीस स्टेशन येथे सकाळी 7:30 वाजता पोलीस उपायुक्त सुनील शेजवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. तसेच पोलीस कर्मचारी येथे उपस्थित होते. कॅमेरामॅन योगेश मोलावडेसह मयूर घाक, S9 न्यूज मुंबई. ठाण्यासह भांडूपमध्ये 65व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळकरी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत ध्वजारोहण कार्यक्रमात आणली रंगत. कहीं तेरे जैसा कोई नहीं, मैं गाया जहां भी बस तेरी याद जो मेरे साथ मुझको तड़पाती रुलाती। सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही। माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम।
भांडूप परिसरातील सह्याद्री विद्यालयात भारताचा 65वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका शारदा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्राथमिक मुख्याध्यापिका शीतल सावंत व सह्याद्री विद्यालयाचे अध्यक्ष भास्कर बने, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी संचलनही करण्यात आले. कॅमेरामॅन योगेश मळावडेसह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई. भांडूप परिसरातील पराग विद्यालय येथे भारताचा 65वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पराग शाळेचे प्राध्यापक डोंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शिक्षक संस्थेचे संस्थापक बाळकृष्ण बने व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व संचलनही करण्यात आले. कहीं तेरे जैसा कोई नहीं, मैं गाया जहां भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ मुझको तड़पा दिलाती, सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही। माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। कॅमेरामॅन योगेश मळावडेसह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई.
शिवाईनगरमधील संस्कार पब्लिक स्कूलमध्ये 65व्या प्रजासत्ताक दिन जल्लोषात व उत्साहात साजरा केला. अंदाजे 500 विद्यार्थी शाळेच्या मैदानात ध्वजारोहण करण्यात एकत्रित झाले होते. 9:15च्या सुमारास स्थानिक मनसेचे नगरसेवक श्री सुधाकर चव्हाण, महिला स्थानिक नगरसेविका तेजस्विनी चव्हाण, स्थानिक नगरसेवक यांची पत्नी सुलेखा सुधाकर चव्हाण या उपस्थिती होत्या. ध्वजारोहण कार्यक्रम सुलेखा चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. राष्ट्रगीत, देशभक्ती परिगीते, नृत्य व प्रतिज्ञा हे घेण्यात आले. लहान मुलांनी छत्रपती शिवाजी, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग अशा विविध वेशभूषा परिधान केल्याने सर्व धर्म समभाव या भावनाचे दर्शन होत होते. अनिरुद्ध ओसरमकर सोबत प्राची मुळे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा चंदनवाडी आणि नगरसेवक संजय सोनार तसेच साने केअर माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य मेळा व व्याख्यान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन गुजरात वलसाडचे महंत रामदासजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक दत्ताराम मोरे, नगरसेविका कणसे मॅडम, आमदार प्रताप सरनाईक तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. या आरोग्य मेळाव्यात हृदयरोग, डायबिटीस, अस्थिघनता व मूळव्याध यांच्या तपासणी करण्यात आल्या. जे प्रदूषण आहे त्याच्यामध्ये जे त्या माध्यमात त्याच्या आधारातून जे लोकांना रोग निर्मित होते, जसे की त्याच्या टेस्ट ह्या महागड्या असतात. गरीब आणि गरजू लोकांसाठी हृदयाची टेस्ट, हाडांची अस्थिघनता, क्षमता, नंतर डायबिटीज चेकअप ह्या ज्या टेस्ट असतात ह्या फार महागड्या असतात आहे. त्यासाठी आम्ही आमच्या प्रभागातील गरीब गरजू लोकांसाठी आम्ही आमचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त साधून, औचित्य साधून आणि आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीच्या औचित्य साधून आम्ही ह्या लोकांसाठी मोफत विनामूल्य शिबिर टेस्ट ठेवलेले आहे. ही आम्ही चंदवडी शिवसेना शाखेच्या माध्यमातून, तरही शिवसेना शाखा यांच्या माध्यमातून आम्ही सगळं केलेलं आहे. साधारण 250-300च्या आसपास नोंदणी झालेली आहे.
आणि गर्दी ह्याच्या पुढे अजून 6 वाजेपर्यंत टाईम असल्या कारणाने आता सांगू शकत नाही. पण लोकांनी मी लोकांना विनंती केलेली आहे, घरोघरी आम्ही पॅम्पलेट पाठवलेले आहेत, बॅनर लावलेले आहेत की जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, कारण हे आम्ही मोफत ठेवलेलं आहे आणि लोकांचा प्रतिसादही चांगला असल्या कारणाने मी आमची शाखा, माझे ज्येष्ठ कार्यकर्ते, माझ्याबरोबरची लोक आम्ही फार खुश आहोत की लोक आम्ही केलेला याचा लाभ घेत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरमकरसह उपेश शिरवडकर, S9 न्यूज, ठाणे. राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या वतीने आयोजित ठाणे फ्युजन फेस्टिवलच्या प्राथमिक फेरीचा आजपासून शुभारंभ. राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या वतीने ठाण्यातील युवा कलाकारांना एकत्र आणून करिअर घडवण्याची संधी देण्याकरिता प्रथमच ठाणे फ्युजन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या ठाणे फ्युजन फेस्टिवलमधून विविध महाविद्यालयातील युवक व युवतींना कला सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. 25 कॉलेजमधून 700 विद्यार्थी ऑडिशनकरिता गडकरीमध्ये उपस्थित झाले होते. कल्याण, डोंबिवली, मुलुंड, ठाणे इत्यादी महाविद्यालयातून मुलांनी कला, संगीत, नृत्य इत्यादी कला येथे सादर केल्या. जजेस म्हणून सचिन तांबे, आकांक्षा विचारे साळवी हे उपस्थित होते. हिप हॉप, साल्सा, कंटेम्पररी, भरतनाट्यम इत्यादी विविध नृत्य प्रकार ऑडिशनमध्ये सादर केले. येथे ऑडिशनकरिता आलेल्या मुलांचा उत्साह अप्रतिम तर होताच, शिवाय सिलेक्शन बाबतही उत्सुकता दिसून आली. ऍक्च्युली ऑडिशन झालंय आणि लावणीचा मी परफॉर्मन्स दिलाय. होप सो माझी लावणी त्यांना आवडेल आणि सिलेक्ट होईल. ठाणे फ्युजन एक मोठा ब्रँड आहे की त्याच्यामुळे नवीन कलाकार, तरुण पिढी त्यांना चांगला चान्स मिळेल पुढे येण्याचा. आणि तसं सेलिब्रिटी लोकही आहेत. तरुण पिढी नेहमीच आकर्षित असते या गोष्टींसाठी. आता बघू भरपूर जण आले, त्यातली मी एक आहे. होप सो करते की मी पण सिलेक्ट होऊन जाईल या गोष्टीसाठी. आम्ही सगळे जोशी पेडेकर कॉलेजमधून आलेलो आहोत आणि आम्ही ते ठाणा फ्युजनच्या ह्याच्यासाठी आलो, डान्ससाठी आलेलो आहोत. आमची टीम आहे, आमचा डान्स कोळीचा आहे. आणि कोणतं नृत्य करणार आहात तुम्ही? काय? कोळी फ्युजन आहे आमचं. अच्छा. हां, त्याच्याबद्दल ते डान्स करणार आहोत आणि आहे चांगली एक्साइटमेंट आहे. काय होते पुढे इकडे सगळे हिपहॉप आणि ते स्टाईलचे दिसत आहेत, पण आम्हीच मराठमोळे असं केलेले कोळी नृत्य करणार आहोत. तर खूपच उत्सुकता आहे आणि खूप मेहनत घेतलेली. आता बघू काय होतं. मला डान्समध्ये खूप आवड आहे. ॲक्च्युली मला डान्समध्येच हे करायचं, करिअर करायचं. सो मी त्याच्यामध्ये खूप नवीन स्टाईल पण शिकले. पण मला या गाण्यामध्ये असं दाखवायचं होतं की एका स्त्रीवर अत्याचार होत आहे आणि नंतर ती देवीचं रूप धारण करून सगळ्यांना सर्वनाश करते. हे खूप असं स्त्रींवर अत्याचार होण्याच्या विषयी मी करणार होती आणि मला खूप ह्याच्यामध्ये एनर्जी वगैरे, लाऊड स्टेप असं सगळं छान, मला छोट्या ज्या मिस्टेक होत्या त्या जर्नी मला खूप छान प्रकारे समजून सांगितलं. त्या मी नीट करेन आणि नेक्स्ट टाइम खूप छान करायचा प्रयत्न. सकाळपासून सादर केल्या गेलेल्या परफॉर्मन्समध्ये मुलांची निवड करणे हे जजेसकरिता खूप कठीण झाले होते. मुळातच ठाणे हे कलेचे माहेरघर असल्याने येथील कलाकारांमधील कलागुणांचे त्यांनी कौतुक केले. तसेच परीक्षक सचिन तांबे यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून येथून निवडण्यात येणाऱ्या हिऱ्यांना सेलिब्रिटींसोबत परफॉर्मन्स करण्याची संधी दिली जाणार असल्याचे सांगितले. तसेच ज्यांचे सिलेक्शन होणार नाही त्यांनी आपली हार न मानता आपल्यातील कमी पूर्ण करण्यास योगदान करावे असेही त्यांनी म्हटले. तुम्ही बाहेरची गर्दी तर बघितली असेल. आम्ही सकाळपासून मी आणि आकांक्षा जजिंग करतो. हे फर्स्ट राऊंड, प्रिलिमिनरी राऊंड, ज्यामध्ये हे सेकंड राऊंडला फायनलला जाणार आहेत वगैरे. पण सकाळपासून इतके कंटेस्टंट आलेले आहेत सोलो आणि ग्रुपचे की लाईक असं वाटतं की आता कोणाला सिलेक्ट करायचं आणि कुठच्या बेसिस वगैरे खूप टफ होते. आणि ॲज जे तुम्हाला माहिती आहे ठाणा असल्यावर तर बॅकग्राऊंड डान्सर्स आणि आर्टिस्ट ते येणारच. तर खूप मजा येते. खूप टेन्शनही आहे की यांना सिलेक्शन चांगल्या मुलांना काढायचं आहे. प्लस यातून काही आम्हाला हिरे असे निवडायचे जे असं ऑर्गनायझिंग टीमकडनं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. जे आपले NSCचे हे सगळे ऑर्गनायझिंग टीम आहे, यांनी सांगितलं की यातून आपल्याला काही डायमंड्स असे निवडायचे ज्यांना आम्ही पुढे जाऊन प्लॅटफॉर्म्स देणार आहोत, की त्यांना प्लॅटफॉर्म्स देणार आहेत की त्यांचे टॅलेंट वाईज की डान्सिंग शोजसाठी किंवा रिॲलिटी शोजसाठी यांना प्रोत्साहन करून यांना पुढे देणार आहेत. तर इट्स गुड प्लॅटफॉर्म फॉर जे अपकमिंग आहेत आपले सगळे आर्टिस्ट आहेत. त्यांना खूप छान प्लॅटफॉर्म मिळालेला आहे या ठाणे फ्युजनसाठी. तर माझ्या खूप खूप शुभेच्छा ठाणा फ्युजनसाठी आणि लेट्स सी ऑफ द शोज गोज. आजचा जमाना किंवा आजचं वर्ल्ड बघितलं इट्स कॉम्पिटेटिव्ह लेवल आहे. कॉम्पिटिशन कुठे नाही, शिक्षणापासून नोकरीपासून ते पॉलिटिक्समध्ये सगळीकडे कॉम्पिटिशन आहे. आणि आर्ट एक अशी फील्ड आहे की तुम्ही जितके नाविन्याने पुढे याल, जितका क्रिएटिव्ह पुढे याल, तर बेसिकली कसं इथूनच ही मुलं शिकणार. इथून जे रिजेक्ट होणार त्यांना कळणार की आपल्यामध्ये कुठेतरी कमतरता आहे किंवा काही कमी आहे. तर त्यांना आम्ही सजेशन्सही देतो. मी आणि आकांक्षा त्यांना काही सजेशन्स देतोय की तुम्ही कसे इम्प्रूव्ह होऊ शकता वगैरे ह्या गोष्टींनी. तर त्या गोष्टीही त्यांना समजून सांगतोय. सो दिस इज फर्स्ट स्टेप यांच्यासाठी. म्हणजे आपल्याकडनं जर लोकही आपल्या एरियात नसतील किंवा आपल्या एरियामध्ये तर ते पुढे जातील. तर शिकलं पाहिजे मला वाटतं. ट्रिमेंडस रिस्पॉन्स आहे आम्हाला मुलांचा इथे आणि हा NSCने खूप छान प्लॅटफॉर्म दिला आहे मुलांना परफॉर्म करण्यासाठी. आणि ह्याच्यात सुद्धा आम्ही
फक्त परफॉर्मन्स नाही, आम्ही त्याच्यामध्ये डायमंड्स सुद्धा शोधतोय ज्यांना फ्युचरमध्ये कुठे चान्स देऊ शकतो असं ऑर्गनायझेशनकडनं सांगण्यात आलेलं आहे. सो हा एक गुड प्लॅटफॉर्म आहे मुलांसाठी. एकूण 700 ऑडिशनच्या एंट्री यामध्ये आल्या असून आजपासून त्यांची सुरुवात करण्यात आली आहे. ठाणे फ्युजनमध्ये युवकांचा उत्साह तर दिसून आलाच, तसेच या फेस्टिव्हलमधून युवकांना कला क्षेत्रात करिअर घडविण्याची संधीही दिली जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरमकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात युवा सेनेच्या वतीने बिस्किट वाटप संपन्न. ठाणे शिवसेनेचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात युवा सेनेच्या वतीने रुग्णांना बिस्किट वाटप करण्यात आले. स्थानिक नगरसेविका नंदिनी विचारे व युवा सेनेच्या अध्यक्षतेखाली हा सामाजिक उपक्रम राबविला गेला. सिव्हिल रुग्णालयातील महिला विभाग तसेच विविध विभागातील रुग्णांना बिस्किटांचे वाटप केले गेले. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची आज प्रसूतीगृह आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते बिस्किट वाटपाचा कार्यक्रम युवा सेनेच्या माध्यमातून आज करण्यात आला आहे. तसंच लहान मुलांचा जो वाढ आहे त्याच्यासाठी लहान मुलांना देखील आम्ही बिस्किट वाटपाचा कार्यक्रम ते राबवतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरमकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टोलबाबतील वक्तव्यानंतर ठाणे आनंदनगर टोलनाक्याची मनसे कार्यकर्त्यांनी केली तोडफोड. राज्यात सर्वत्रच टोलचा प्रश्न चर्चेत असतानाही सर्वसामान्य वाहतूकदार याला बळी पडत आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाले की नाही, ते होते की नाही याकडे कुणाचेच लक्ष नसून टोल नाक्यावर टोल वसुली मात्र कायम सुरू आहे. राजकीय पक्षापुढे टोलचे आवाहन असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईत टोलबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. या भूमिकेनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये त्याचे पडसाद उमटले असून रात्री ठिकठिकाणी टोल नाक्यांची तोडफोड करण्यात आली. ऐरोलीनंतर ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्याची काही मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. राज्यात टोलचा प्रश्न गाजलेला असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर काल महाराष्ट्रात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यांची तोडफोड केली. ठाण्यातही म्हणून आनंदनगर टोल नाक्यावरील अशी तोडफोड करण्यात आली आहे. आपण बघतो या ठिकाणी काही अज्ञात इसमांनी येऊन गाडीतून येऊन टोल नाक्यांची शिक्क्या वगैरे फोडलेल्या आहेत. एकंदरच मनसे आता टोल नाक्याच्या प्रश्नावरून आक्रमक झाल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. सकाळी या टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या टोल नाक्याच्या तोडफोडीनंतर मुलुंड LBS मार्गावरील टोल नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रात्री 9:30च्या सुमारास ही तोडफोड केली गेली असून यामध्ये कुणी जखमी झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आनंदनगर टोल नाक्यावरील 9 आणि 10 टोल काउंटरची तोडफोड केली गेली. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरमकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.